हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, आज आपण बघूया हॅव, हॅज आणि हॅड यांचा उपयोग आपण कसा आणि कुठे करायचा ते आपण आज बघणार आहोत. हॅव आणि हॅज, हॅड हे नक्की कुठे वापरायचे, कसे वापरायचे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघूया हॅव. ठीक आहे. आता हॅव म्हणजे नेमकं केव्हा वापरायचं, त्याचा उपयोग कशासाठी होतो, हॅव म्हणजे नक्की कुठे वापरायचं, कशासाठी वापरायचं. आता हॅवचा अर्थ म्हणजे काय, तर हॅव म्हणजे तुमच्या जवळ असणे. एखादी आपली वस्तू आहे जी स्वतःच्या मालकीची आहे. समजा हा पेन आहे तर हा कोणाचा आहे, हा माझा आहे. आपली एखादी कार आहे तर ती कार कोणाची आहे, माझी आहे, माझ्या मालकीची आहे. आपलं घर आहे तर ते घर कोणाचं आहे, माझं आहे, माझ्या मालकीचं आहे. तर हॅवचा उपयोग कशासाठी होतो, तर ती वस्तू माझ्या मालकीची आहे हे दर्शवण्यासाठी हॅवचा उपयोग केला जातो. पझेशन, ओके, पझेशन किंवा तुमच्या मालकीची वस्तू असणे. तुमची स्वतःची ती वस्तू आहेत हे दर्शवण्यासाठी तुम्ही हॅवचा वापर कराल. सब्जेक्ट बघूया ज्यांच्यामध्ये आपण हॅवचा उपयोग करूया. तर कुठल्या कुठले शब्द आहेत ते बघूया आपण. आय, ठीक आहे, यू, दे, कोणतंही नाव घेऊया. सोहन, मोहन, ठीक आहे. वी, किड्स, ओके. आता आपण ह्याची वाक्य बघूया. आता हा माझ्याकडे पेन आहे, तो कोणाचा आहे, माझा आहे, माझ्या मालकीचा आहे. मग आपण वाक्य कसं करूया. आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, यू हॅव अ पेन, ओके, यू हॅव अ पेन, दे हॅव अ पेन, सोहन अँड मोहन हॅव अ पेन, वी हॅव अ पेन, किड्स हॅव अ पेन. तर आपण इथे फक्त हॅवचा उपयोग केलेला आहे, त्याच्या पुढे आपण बीन वापरलेला नाही आहे किंवा कोणतंही वर्ड वापरलेला नाही आहे. फक्त आणि फक्त हॅवचा साधा आणि सोपा वापर केलेला आहे. ही आहेत हॅव वापरण्याची वाक्य. तर आपण अजून वाक्य काही बघूया. हॅव वापरून आपण अजून काही वाक्य करूया. आय हॅव टू sisters, you have a beautiful dress, ठीक आहे. आय हॅव टू सिस्टर, मला 2 बहिणी आहेत. यू हॅव अ ब्युटिफुल ड्रेस, तुझ्याकडे सुंदर ड्रेस आहे. सोहन अँड मोहन have only one umbrella. Next, we have two children, okay. ओके, आपण आता नेक्स्ट बघणार आहोत हॅज.
हॅजचा वापर कसा करायचा. हॅजमध्ये आपण बघूया. हॅजमध्ये फक्त ही, शी, इट, एखाद्या व्यक्तीचे नाव मोहन, हे सब्जेक्ट फक्त तुम्ही हॅजमध्ये वापरू शकता. दुसरे कुठलेही सब्जेक्ट तुम्ही हॅजमध्ये वापरू शकत नाही. यांची वाक्य बघूया. ही हॅज अ कार. दुसरं वाक्य ही हॅज अ पेन. ओके. नेक्स्ट शी. आता शी हॅज many beautiful hair accessories. Okay, she has many beautiful hair accessories. It has a pen. Next, Mohan. Mohan has changed a lot. ठीक आहे. नेक्स्ट बघूया हॅड. आता हॅड म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल. हॅड म्हणजे भूतकाळ, होता, भूतकाळामध्ये घडलेली गोष्ट, तेव्हा आपण हॅड वापरतो. ओके. आता आपण बघूया हॅडमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट वापरू शकतो आपण. आय. नेक्स्ट यू. पुढचं दे, ही, शी, इट, किड्स, सीता किंवा गीता. हॅडमध्ये आपण आय, यू, दे, ही, शी, इट, किड्स, सीता अँड गीता हे सब्जेक्ट्स आपण वापरू शकतो. त्यांची उदाहरणं बघूया आपण. हॅड. आता माझ्याकडे काय आहे, पेन. आता पेनचं उदाहरण घेऊया. आय हॅड अ पेन. यू हॅड अ पेन. They had a pen. He had a pen. She had a pen. It had a pen. Kids had a pen. Sita and Geeta had a pen. आपण फक्त हॅडचा वापर केलेला आहे, दुसरं काही वापरलेलं नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आय हॅड अ कम्प्युटर. You had a computer. They had a computer. He had a computer. She had a computer. It had a computer. Kids had a computer. Sita and Geeta had a computer. समजलं. आपण अतिशय सोपी वाक्य बनवलेली आहेत हॅडची. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करा, प्रॅक्टिस करा, लिहा आणि वाचा. मित्रांनो, आज आपण बघितले हॅज, हॅव, हॅडचा वापर कसा करायचा. अतिशय सोप्या शब्दात सांगितलेला आहे मी. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, रिवाइंड करा, प्रॅक्टिस करा, लिहून काढा. त्याशिवाय तुम्हाला हे अजिबात जमणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात याचा वापर करता येणार नाही. समजलं.